अनेक वर्षांपासून आपल्या बरोबर असलेला माणूस आज आपल्या विरोधात असला तरी ही लढाई विचारांची असल्याने सर्वांनी मिळून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मन लावून काम करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केले आहे। रत्नागिरीला विकसित करणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या समोर असणारा उमेदवार हा आपल्या बरोबर वर्षानुवर्ष जरी असेल, आपल्या बरोबर आपल्या पक्षामध्ये काम करत असेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही लढाई विचारांची असणारी लढाई आहे। विचारांच्या असणाऱ्या लढाईमध्ये आपण कोणालाही क्षमा करायची नाही। 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीमधल्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभे राहायचं आहे। या ठिकाणी उदय सामंतजी हे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे। आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबायचं आहे। 352 बूथ आहेत, त्या 352 बूथ मध्ये भारतीय जनता पार्टी असेल, त्या ठिकाणी शिवसेना असतील, त्या ठिकाणी आरपीआय असेल किंवा त्याबरोबर त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल। कुठे कुठे आपण कमी असू, कुठेतरी आम्ही जास्त असू, परंतु ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आपण आहोत, आपण आपल्यामध्ये एक समन्वय ठेवला पाहिजे। आपण आपल्यामध्ये कुठेही फूट पडणार नाही। मतदान पूर्णच्या पूर्ण महायुतीला कसं पडेल याची सगळ्यांनी दखल घेणं हे गरजेचं आहे। आपल्यामधला असणारा समन्वय हाच आपल्याला विजय मिळवून देऊ शकतो, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी आदरणीय बावनकुळेजी असतील, देवेंद्रजी असतील, या सर्वांचा एक संदेश घेऊन आलो आहे की कोकणामधील असणारा प्रत्येक जागा ही महायुती म्हणूनच आपल्याला जिंकायची आहे। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी प्रत्येक महायुतीची जागा जिंकणं ही महायुतीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। आणि ती जबाबदारी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी इथून जात असताना संकल्प करूया, आपण सर्व महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकून देऊया। पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरी येथे एका जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते। त्यावेळी बोलताना उदय सामंत यांनी 2004 ते 2019 पर्यंत मला जनतेने आशीर्वाद दिला आहे आणि पुढेही देतील असं म्हटलं आहे। मी काय आहे हे समोरच्यांना कळेल असे सांगून समोरच्या उमेदवाराचं नाव न घेता टीका केली। समोर बसतात आणि लाडके भाऊ अख्ख्या रस्त्यावरती उभे आहेत पंडित साहेब, त्या भावांसाठी पण टाळा की उदय सामंत पूर्व परीक्षेमध्ये नापास झालाय। मी त्यांच्यावर काही टीका करणार नाही, त्यांना टीका करून मला मोठं देखील करायचं नाही। त्यांनी माझा अनुभव 2004 ला घेतलाय, 2009 ला घेतलाय, 2014 ला घेतलाय, आता 2024 ला पण चांगला घेतील याची मला खात्री आहे। पण पूर्व परीक्षेनंतर 95% मार्क मिळवणारा ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं उदय सामंत आहे, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी। आणि त्याच्यासाठीच ही जनता इथं जपलेली आहे। मला कोणाची बदनामी करायची नाही। प्रत्येक जण विधानसभेसाठी इच्छुक असू शकतो, प्रत्येकाची महत्वाकांक्षा असू शकते, प्रत्येक जण आपल्याला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करू शकत असतो। परंतु जर आपल्याला विरोधात जाऊन तिकीट मिळालं तर समोरच्याची बदनामी करायची, त्याच्यावर टीका करायची। त्यांनी जरी टीका केली तरी रत्नागिरीकरांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, संगमेश्वर वासियांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे। मला टीका करण्याची आवश्यकता नाही। 23 तारखेला 20 तारखेला जे काही मतदान होईल त्याच्यातनं उत्तर त्यांना मिळेल। पण मला असं वाटतं की आपल्याला 2014 ची निवडणूक सगळ्यांना माहिती असेल। काही लोकांनी सांगितलं होतं की तिसऱ्यांदा जर पडलो तर राजकारण सोडणार आहे, पण काही लोकांनी सोडलं नाही। मला त्याच्यावर देखील बोलायचं नाही। परवा मला विचारले, तुम्ही चौकार मारलेला आहे, पुढं काय? म्हटलं 2029चा षटकार पण मारणार आहे आणि 5व्यांदा देखील जिंकणार आहे। हे देखील तुमच्या सगळ्यांच्या आत्मविश्वासावर, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी ठामपणानं महाराष्ट्रामध्ये सांगतोय। उमेदवारी दाखल करण्यापूर्वी उदय सामंत यांनी आयोजित जाहीर मेळाव्याला मतदारांनी आणि विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असता कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना उचलून घेत घोषणा दिल्या।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।